तू ही रे माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अर्णव, ईश्वरी मामा तिघे मिळून आता ट्रॅप रचणार आहेत, तेही राकेशच्या विरोधात. आणि जबरदस्त ट्रॅप रचून राकेशला अडकवून अर्णव स्वतः राकेशला धक्के मारून घराच्या बाहेर काढणार आहे. पण राकेश खूप मोठी चाल खेळणार आहे. अर्णवकडून बदला घेण्यासाठी, ईश्वरीवरती सूड उगवण्यासाठी त्याने सुद्धा अंजलीच्या विरोधात सापळा रचलाय. आणि त्या सापळ्याच्या मध्येच अंजलीला आता स्वतःचं पाळ गमवावं लागणार आहे. तर बघूयात मग हा धक्कादायक ट्विस्ट नक्की घडतोय तरी कसा. अर्णव, ईश्वरी मामा तिघे मिळून असा कोणता ट्रॅप रचतायत की आपोआप राकेशला त्यांना घराबाहेर काढता येईल. पण अंजलीसोबत केलेल्या कृत्याचं शिक्षा अर्णव राकेशला देईल का? गुन्हेगार राकेशला तो खडी फोडायला कसा पाठवतोय ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. राकेश सतत ईश्वरीवरती नजर ठेवून असतो. 2 ते 3 वेळा ईश्वरीने त्याला पकडलं सुद्धा होतं. पण मुद्दामच तो अर्णव ईश्वरीसोबत नसल्याचा गैरफायदा उचलतो आणि दरवेळेस ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळेस ईश्वरीने त्याला मात दिलेली असते आणि दरवेळेस ईश्वरीच्या हातून मार खाऊनही त्याची अक्कल ठिकाणावर येतच नाही. ईश्वरीला कळून चुकतं की अर्णवसोबत नसताना हा राकेश मुद्दाम जाणून बुजून हे सगळं करतोय. असंच एके दिवशी ईशू लाईट्स ऑफ करून बसलेले असते आणि त्या क्षणी अर्णव जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा लाईट ऑन करतो. तो विचारतो की मी सिंदूर अंधार करून अशी का बसलीयस? ईश्वरीचा चेहरा पडलेला असतो. त्या क्षणी अर्णव तिच्या जवळ जातो आणि विचारतो की मी सिंदूर, मी काहीतरी विचारतोय ना, काय झालं? तू एवढी अपसेट काय आहेस? तेव्हा अचानकच ईश्वरी रडायला लागते. अर्णवलाही काही कळेनासं होतं आणि अर्णव खूप घाबरतो. तिला विचारतो सुद्धा की मी सिंदूर, काय झालंय? हे बघ, तू नाही सांगितलं तर कसे कळेल मला? जे काही झालं असेल ते पटकन सांग. काही मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करूयात ना, मी आहे तुझ्यासोबत. तेव्हाच ईश्वरीला खूप मोठा भक्कम आधार मिळालेला असतो आणि ईश्वरी हुंदके देतच राकेशच्या राक्षसी वृत्तीबद्दल अर्णवला सगळं सांगून टाकते. अर्णवच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. रागातच तो उठतो. तेव्हाच ईश्वरी त्याला कसंबसं थांबवते, त्याला शांत करते आणि अर्णवला समजावते की हे बघा सर, तुम्ही असं अचानक जाऊन जर राकेशजींना काही विचारायला गेलात तर ते तुम्हाला शब्दात पकडतील आणि अंजलीताईच्या नजरेत तुम्हाला खाली पाडतील. त्यांना तेच तर करायचं आहे. पण तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही आहेत. जे काही करायचं असेल ते आता आपल्याला विचार करूनच करावं लागेल. त्यांचं खूप अति होतंय आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्या अंजलीताईची सगळ्यात मोठी फसवणूक होते ना, ते मला जास्त मनाला लागतंय. ते मला बघवत नाही आहे. ते बिचारा किती विश्वास ठेवतायत त्यांच्यावरती, किती मनापासून प्रेम करतात आणि यांनी सगळ्यात मोठा विश्वासघात केला, धोकेबाजी केली. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायलाच हवे. त्यासाठी अर्णव आता खूप सारा वेळ विचार करतो आणि सोबत मामाला सुद्धा घेतो आणि राकेशच्या विरोधात ट्रॅप रचायला सुरुवात करतो. कारण राकेश हा पैशासाठी हपापलेला माणूस आहे. पैशासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे अर्णवला चांगलंच कळून चुकतं. म्हणूनच अर्णव त्याच्या विरोधात ट्रॅप रचतो. मुद्दामच राकेशची आपल्यावरती नजर पडते का ते चेक करतो आणि त्यानंतर तो मामांशी पैशांसंदर्भात बोलत असतो. तो मामांना सांगतो की आता आपली सगळ्यात मोठी डील क्रॅक होणार आहे आणि त्याचे भरपूर पैसे आपल्याला मिळणार तर आहेतच. पण मामा, राकेश गुपचूप ते सगळं ऐकतो आणि अर्णवची नजर त्याच्यावरती असते बरं का. आता त्या सगळ्या प्लॅनमध्ये इशूही सामील असते. फक्त इशू मामा आणि अर्णवसोबत दिसत नाही. अर्णव मामांना सांगतो की मी काही पैसे, काही थोडी रक्कम आहे ती घरी आणून ठेवले आहे, माझ्या कपाटातच आहे. मामा, तुला एक काम करायचं आहे. एक NGO आहे, तिथे तुला ती रक्कम दान करायची आहे आईच्या नावाने. तेव्हा मामा सांगतात की अरे का नाही, आता तू एवढं चांगलं काम करतोयस, मग मी तुझ्यासोबत का नसेन? राकेशने हे सगळं ऐकलेलं असतं आणि त्याचा डोळा त्या पैशांवरती असतो. अर्णवला चांगलं माहिती असतं की पैशांचा विषय काढला की राकेशच्या मनात लोभ पैदा होणारच. ईश्वरीने रूममध्ये स्वतःच्या मोबाईलचा कॅमेरा
अशा ठिकाणी ठेवलेला असतो ऑन करून की त्या सगळ्यांमध्ये कपाटातून पैसे काढताना राकेश आपसुकच त्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल आणि ती व्हिडिओच त्याच्या विरोधातला खूप मोठा पुरावा ठरेल. अर्णव ऑफिसला निघालेलाच असतो आणि बहाणा करून ईश्वरीसुद्धा मंदिरात जायचं ठरवते. पण हा सगळा त्यांचा प्लॅनचा एक भाग असतो. आता मामाला सुद्धा अर्णवला एक काम सोपवलेलं असतं. राकेश फक्त तिथे थांबून ते सगळेजण जाण्याची वाट पाहत असतो. अर्णव आणि ईश्वरी दोघेही ज्या वेळेस एकत्रच घराच्या बाहेर पडतात त्या क्षणी आपल्याला खूप मोठी संधी मिळाली आहे असा विचार करूनच राकेश चोर पावलांनी रूममध्ये शिरतो आणि आधी तर जाऊन तो कपाटाची चावी शोधतो. आता अख्खी रूम पिंजून काढल्यानंतर त्याला टेबलच्या तिथल्या ड्रॉवरमध्येच कपाटाची चावी मिळते. ती चावी लावून तो लगेच कपाट उघडतो आणि त्या क्षणी कपाटात ठेवलेले जे पैसे असतात ते तो एक एक करत काढून घेतो. त्याचा तो आनंद साजरा करतच असतो. पण ते सगळं ईश्वरीने ठेवलेल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं आणि राकेश बरोबर अडकतो. पण आता इथेच येतोय कहाणी में ट्विस्ट. कारण अंजलीला ईश्वरीने सांगितलं होतं की ते 10-15 मिनिटात परत येईल. इकडे रूममध्ये अर्णवच्या राकेश असतो. तो गुपचूप त्यातले सगळे पैसे काढतो आणि स्वतःचीच बडबडतो, अर्णव अरे इतकाही मूर्ख असशील असं वाटलं नव्हतं. स्वतःला ASR द ग्रेट बिझनेसमॅन समजतो आणि घरात असे पैसे ठेवायचे नसतात याची साधी अक्कल नाही आहे तुला. तो तिथेच हसायला लागतो आणि इतक्यातच रूममध्ये येते ती म्हणजे अंजली. राकेशला तिथं पाहता क्षणी अंजलीला धक्काच बसतो. अंजली विचारते की तुम्ही इथे काय करताय. आता राकेश गोंधळून जातो. त्याला काही कळेनासं होतं आणि अर्णवच्या ट्रॅपमध्ये तरी अडकला असला तरी तो अंजलीच्या चाळ्यातही अडकतो. अंजली विचारते की मी म्हणते ना, मी विचारते काहीतरी, तुमचं लक्ष नाही आहे का. तुम्ही इथे काय करताय. तेही ईश्वरी आणि चिंटू रूममध्ये नसताना. तेव्हा राकेशला तरतरून घाम फुटतो. त्याची पोपडी वळते. पण आता तो शातीर आहे, या सगळ्या खेळात मुरलेला माणूस आणि तो अंजलीला लगेच पट्टी पडवतो. त्याचं काय आहे राणी सरकार. अहो अर्णव सतत असं NGOची मदत वगैरे करतच असतो ना तुमच्या आईच्या नावाने. मग कोणत्या तरी NGOची काहीतरी केस होती म्हणे तिथल्या जागेबद्दलची आणि ती फाईल अर्णवने इथेच ठेवली असं सांगितलं होतं. पण काय झालं, तो काही गडबडीमध्ये होता की नाही, मग तो तसाच निघून गेला. आता ती फाईल मला लागायची होती. मला कोर्टातही जायचं आहे. आता त्या जागेचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह करायला नको आहे का. नाही म्हणजे एवढं आमच्या सालेसाहेबांनी सांगितलंय आणि आम्ही नकार देणार, हे काय बरोबर वाटलं नाही. म्हणून मी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवली आणि ती फाईल घेण्यासाठी आलो. बघतोय तरी ती फाईलच सापडत नाहीये. अंजली बिचारी भोळी भाबडी या राकेशवरती लगेच विश्वास टाकते, आंधळा विश्वास. ती म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही एकदा चिंटूला विचारून तर बघायचं ना. तेव्हा राकेश म्हणतो की हो तेही बरोबरच आहे म्हणा. पण राणी सरकार, अहो हे घरही आपलंच आहे ना. मान्य आहे की ते रूममध्ये नसताना माझं असं येणं चुकतंय. अहो पण मी पण महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे की नाही. मला बाकीच्या केसेस पण सॉल्व्ह करायच्या आहेत. पेंडिंग आहेत माझी कामं. ते ठीक आहे जाऊ देत, पण तुम्ही का अशा फिरताय. नाही म्हणजे तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं की नाही. अहो स्वतःच्या तब्येतीकडे जरा लक्ष द्या. असं सांगून राकेश तिला बाहेर घेऊन जातो. पण ते सगळं बोलणं त्या फोनमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि मुद्दाम ईश्वरीने आपला फोन सायलेंट केलेला असतो जेणेकरून राकेशला भनकही नाही लागणार. आणि तिथेच राकेश अडकतो. राकेश अंजलीला घेऊन बाहेर जातो. तेव्हा अंजली सांगते की अहो मला ईश्वरी म्हणाली होती की ती लवकर मंदिरातून परत येईल. मलाही करमत नाही आहे. ती सोबत असली की कसं थोड्याफार गप्पा मारता येतात ना. ठरल्या प्लॅननुसार इतक्यातच ईश्वरी घरी परतते आणि समोरच अंजली उभी असते. ती विचारते की अंजलीताई तुम्ही इथे. तेव्हा सांगते की अगं मी तुझीच वाट बघत होते. तेव्हा ईश्वरी सांगते की ठीक आहे, अब तुम्ही थोडा वेळ थांबू शकता का. काय आहे, मामांचा मला फोन आला होता. म्हणजे अर्णव सरांनी फोन केला होता की त्यांना एका NGOसाठी मदत करायची आहे आणि त्यासाठी अर्णव सरांनी पैसे आणून ठेवलेत. ते पैसे तेवढे मामांजवळ सुपूर्द करायचे होते. मी 5 मिनिटातच आले. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तू काम कर तुझं. आणि राकेशसोबत ती खालती येते. पण इतक्यातच
ईश्वरी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत बाहेर येते की तिथली रक्कम गायब आहे. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अंजली विचारते सुद्धा की ईश्वरी, अगं नीट चौकशी कर. हवं तर तू चिंटूला फोन करून विचार की त्याने तिथेच ठेवली होती की चुकून ऑफिसला सोबत नेली आहे, की चेक करणार आहे तो. तेव्हा ईश्वरी सांगते की नाही अंजलीताई, अहो अर्णव सरांनी माझ्याकडे पैसे दिले होते आणि ते मी कपाटातच ठेवले होते. आता सगळ्यात मोठा झोल झाला. मला अर्णव सर खूप ओरडतील. अचानक पैसे कुठे गायब झाले? कोणी आलं होतं का रूममध्ये? त्या क्षणी अंजली सांगते की हो, हे आणि मी होतो. तेव्हा ईश्वरी धक्क्याने त्यांच्याकडे बघते. त्या क्षणी वल्लरी आजची सगळेच जण तिथे जमा होतात. वल्लरी ईश्वरीवरती खूपच रागावते. ती तिला ओरडते की म्हणजे आता तू काय आमच्या घरच्या माणसांवरती संशय घेणार आहेस का? आणि तेही अंजलीवरती? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी त्यांच्यावरती संशय घेत नाहीये. मला कळतच नाहीये की मी ते पैसे तिथेच ठेवले होते, मग गायब कसे झाले? म्हणजे कोणी आलं होतं का, इतकंच विचारते मी. इतक्यात मामाच येतात. मामा ईश्वरीला मुद्दामच विचारतात की काय झालं? अगं केव्हाची वाट बघतोय मी बाहेर. मला वाटलं की पैसे घेऊन येशील तू. काही सिरियस झालंय का इथे? तेव्हा ईश्वरी सांगते की मामा, अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला ना तिथले पैसे सापडतच नाही आहेत. मामा धक्क्याने विचारण्याचं नाटक करतात. सापडत नाही आहे म्हणजे? त्यावर ईश्वरी सांगते, म्हणजे मी कपाटात ठेवले होते पैसे, पण आता तिथे नाही आहेत. आता मामाही विचारतात की कसं शक्य आहे? कोणी गेलं होतं का रूममध्ये? आता संशय राहून राहून राकेशकडेच जात असतो. तेव्हा मुद्दामच राकेश इमोशनल ड्रामा चालू करतो. ईश्वरीजी, अहो तुम्ही माझ्यावरती संशय घेताय. गेले कित्येक वर्ष या घराशी जोडलेला आहे मी. मान्य आहे की माझं कोणीच नाही आहे, पण मी इतकं घाणेरडं कृत्य नाही करणार हो. तुम्ही माझ्यावरती संशय घेताय का? त्यावर आता आजी आणि वल्लरी दोघेही ईश्वरीवरतीच भडकतात. वल्लरी तर डायरेक्ट ईश्वरीची लायकीच काढते. तिला विचारते की तुझी अक्कल तरी ठिकाणावरती आहे का? तू घरच्या चावयावरती संशय घेतेच. काल परवा आलेली तू, तुझी लायकी तरी आहे का त्यांच्याबद्दल बोलायची? त्या क्षणी मामा म्हणतात की वल्लरी, एक मिनिट थांब. हे बघा ईश्वरी, तू चुकून कुठे पैसे ठेवले असतील तर नीट आठवण्याचा प्रयत्न कर. नाहीतर थांब, मी अर्णवलाच घरी बोलावतो फोन करून. अर्णव तर तयारच असतो राकेशचा बँड वाजवण्यासाठी. आता काही वेळातच मामाने फोन केल्यानंतर अर्णव घरी येतो आणि अर्णव मुद्दाम ईश्वरीवरती चिडण्याचं नाटक करतो. ते फक्त एक नाटकच असतं. राकेशसमोर दिखाव्यासाठी तो विचारतो की तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे का? एवढी मोठी रक्कम मी तुझ्या हातात उगाचच दिली असं वाटतंय. प्रत्येक ठिकाणी तू गडबड घोटाळा करतेस. तेव्हा ईश्वरी सुद्धा चिडूनच बोलते, मला काय स्वप्न पडलं होतं का की तेथून पैसे गायब होणार आहेत? मी बरोबर त्याच ठिकाणी ठेवले होते. मला कळतच नाही आहेत की पैसे गायब तरी झाले कुठे? तेव्हा वल्लरी लगेचच अर्णवला म्हणते की या मुलीला काडीचीही अक्कल नाही आहे. तुला माहिती आहे अर्णव, ती कोणावरती संशय घेते? आपल्या घरच्या जावयावरती. तिची नजर त्याच्याकडेच आहे. तेव्हा अर्णव मुद्दामच विचारतो की काय? तेव्हाच अर्णव म्हणतो की तुझ्या हातून ना एक काम धड होत नाही. मी मगाशी तुला फोन केला होता की तू मंदिरातून निघाले आहेस का? मी मामाला पाठवून देतो आणि त्याच्या हाती ती रक्कम दे. पण तू फोनच उचलला नाही आहेस. मी सिंदूर, मोबाईल कुठे आहे तुझा? तेव्हा ईश्वरी म्हणते की मोबाईल. आता ती लक्षात नसल्याची फक्त नाटकं करते. तेव्हा तो म्हणतो की छान, मोबाईलही हरवलास. आता मुद्दामच तो फोन करतो. ईश्वरी म्हणते की बहुतेक रूममध्ये असेल. अर्णव म्हणतो की थांब, तू नकोस जाऊ आणायला, मीच आणतो. अर्णव रूममध्ये जातो आणि तिचा मोबाईल घेऊन येतो आणि त्या क्षणी त्यामध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झालेले असते. अर्णव येत्या क्षणी तो इतका रागात राकेशकडे पाहतच आलेला असतो की अंजली धक्क्याने विचारते की चिंटू, तू सुद्धा यांच्यावरती संशय घेतोयस? मला कधी वाटलंच नव्हतं. स्वप्नातही मी विचार करू शकत नाहीस की तू यांच्यावरती संशय घेतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई प्लीज, तू मध्ये काही बोलू नकोस. मिस इंदोर, मला सांग की तू फोन घरातच विसरली होतीस? तेव्हा ईश्वर म्हणते की हो. पण काय झालं? तेव्हा अर्णव विचारतो, तुझ्या फोनचा कॅमेरा ऑन होता का? ईश्वरी सांगते की हां, मी ना तयार झाल्यानंतर 1-2 फोटोज काढले होते आणि त्यानंतर तुम्ही मला मंदिरात जायला हाक मारलीत. बहुतेक मी मोबाईल तसाच ठेवून आले वाटतं.
काय चालंय का? आता किती नाटकेबाज आहे ईश्वरी. अर्णवच्या प्लॅनमध्ये सामील आहे ना. शेवटी राकेशला अडकवलंच याने. आणि तो म्हणतो की हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय त्यामध्ये. आता राकेशच्या पायाखालची जमीनच हादरते आणि त्याला कळून चुकतं की बहुतेक आपण पैसे चोरत असताना तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला असावा. अर्णव ज्या क्षणी तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. अंजलीला तर विश्वासच बसत नाही. अंजली विचारते की अहो, पण तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात मग? अर्णव विचारतो की तुझ्याशी खोटं बोलले म्हणजे? तेव्हा अंजली सांगते की मी ईश्वरीला भेटण्यासाठी रूममध्ये गेले होते तेव्हा हे कपाटापाशी काहीतरी शोधत होते. मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला खोटं बोलले. मला त्यांनी सांगितलं की ती काहीतरी महत्त्वाची फाईल शोधतायत. तेव्हा अर्णव म्हणतो की पण मी अशी कोणतीच फाईल सांगितली नव्हती. तेव्हा अंजली धक्क्याने राकेशकडे बघते. राकेश आता तिला सांगायला लागतो की हे बघ, माझं ऐकून घे, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा अंजली खूप चिडते. ती राकेशला विचारते की मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, पण माझ्या चिंटूची फसवणूक केलीत तुम्ही. त्याचं नाव वापरून तुम्ही घरात चोरी केली. तेव्हा सर्वांनाच धक्का बसलेला असतो. आता राकेशचा खरा चेहरा तर मामा, ईश्वरी, अर्णव तिघांना माहिती तर असतोच, पण त्यांनी ट्रॅपमध्ये असा त्याला अडकवलेला असतो ना की कोणतीही वाट मोकळी सोडलेली नसते. तेव्हा राकेश लगेच बहाणा करतो. तो म्हणतो की हे बघ अर्णव, अरे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. ते पैसे मी घेतले होते. मी तुला सांगणारच होतो. अरे तुलाच काय, अंजलीला सुद्धा बोलत होतो मी. म्हणजे अंजली, सुरुवातीला मी तुझी थट्टा केली, पण जेव्हा मी तुला खरं सांगायला निघालो तेव्हा नेमकी ईश्वरी आली आणि आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. तेव्हा अर्णव राकेशवरती इतका भडकतो की गप्प बसा जिजू. अहो, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तुम्हाला माहिती आहे ना, खोटं बोलणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची मला किती चीड येते ते. आणि चक्क आज आमच्याच घरातला व्यक्ती, जो आमच्या जीवाभावाचा आहे, त्यानेच आमची फसवणूक करावी. आता आम्ही तुमच्यावरती विश्वास तरी कसा टाकायचा? राकेश सगळ्यांच्या हातापाया पडत असतो. त्या घरात स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतच असतो. पण राकेश सांगतो की प्लीज अंजली, माझ्यावरती विश्वास ठेवा गं. मी ना ते एनजीओसाठीच पैसे घेतले होते आणि मी अर्णवला फोन करणारच होतो, पण इतक्यात तूच आली. तेव्हा ईश्वरी मुद्दामच म्हणते की असं आहे का? अहो, पण तुम्ही आधी अर्णव सरांना फोन करायचा, विचारायचं आणि मग अंजलीताईंना सांगायचं होतं. तुम्ही असं का नाही केलं? मुद्दामच ती त्याला त्याच्याच शब्दात अडकवते. तेव्हा अर्णव चिडतो आणि तो म्हणतो की जो माणूस माझ्या ताईशी खोटेपणा करतो, तिची फसवणूक करतो, त्या व्यक्तीला माझ्या घरात जागा नाही आहे. तेव्हाच अर्णव विचारतो की दीदी, सॉरी ताई, हा तुझा गुन्हेगार आहे. जिजूने खूप मोठं चुकीचं कृत्य केलंय, पण आता यांना काय शिक्षा द्यायची तुझं तू ठरव. तेव्हा अंजली तर तोंड फिरवते आणि ती तशीच रडत रूममध्ये निघून जाते. तेव्हा आकाश, मामा दोघेही अंजलीला सावरण्यासाठी, समजावण्यासाठी जातात. त्या क्षणी वल्लरी, आजी सर्वजण समोर उभे असतात. आजी अर्णवला सुद्धा सांगते की चिंटू, मला सुद्धा चावे बापू असं काहीतरी करशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता काय शिक्षा द्यायची तुझं तू ठरव. तेव्हा अर्णव स्पष्ट बोलतो की जो माणूस माझ्या ताईची फसवणूक करतो तो या घरात राहूच शकत नाही. अगदी यांच्या जागी जर मिस इंदोरने सुद्धा असं काही चुकीचं केलं असतं किंवा ताईच्या बाबतीत जर तिने खोटेपणा केला असता तर तिला मी हीच शिक्षा दिली असती. हे सगळं तो मुद्दाम बोलतोय. ईश्वरीला कळून चुकतं आणि अर्णव राकेशचे कॉलर पकडून फरफटतच त्याला बाहेर घेऊन जातो आणि धक्के मारून घराच्या बाहेर हाकलतो. त्या क्षणी अर्णव राकेशला सांगतो की म्हटलं होतं की नाही, तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची शिक्षा नक्कीच देणार मी. ताईच्या आयुष्यातून तुम्हाला घालवणारच. आणि बघा, आज तुम्ही चक्क रस्त्यावरती आहात. जिला ढाल बनवून तुम्ही माझ्या विरोधात लढत होतात ना, आता तिनेच तुमच्याकडे पाठ फिरवले. सो गुड बाय. खरं तर याच्यापेक्षाही मोठी शिक्षा तुम्हाला मिळायला हवी आहे, पण आमचं नशीब वाईट आहे की ती देता येत नाही आहे. एक दिवस असा येईल राकेशजी, ज्या दिवशी आम्ही तुमच्या विरोधात ठोस पुरावे मिळवू आणि तुमची जागा इथे नाही तर जेलमध्ये असेल, असं ईश्वरी ठणकावून सांगते. पण राकेश आता शांत बसणारा नाही आहे आणि अंजलीला तिचीच एक चूक नडणार आहे आणि म्हणूनच सूड घ्यायला परत घरात शिरलेला राकेश हा सगळ्यात मोठी खेळी खेळणार आहे.
आणि त्याचाच पलटवार अंजलीच्या जीवाशी खेळ होणार आहे. आता ते सगळं पुढे नक्की कसं घडतंय ते पुढील भागात पाहूच्या. तुही माझा मित्र मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.